आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा महाराष्ट्र लाईव्ह। नोव्हेंबर 2024 पासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती अशी माहिती शरद पवार गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तसंच मोदी शहांकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ग्रीन सिग्नल देखील मिळालेला होता। ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर 16 जानेवारीला विलीनीकरणासाठी बैठका सुरू होत्या। अजित पवारांना पक्ष चालवताना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची मदत होत नव्हती असा दावा देखील या सूत्रांनी दिलाय। अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत दररोज नवनव्या घडामोडी आणि चर्चा समोर येत आहेत। एकत्रीकरणाबाबत चर्चा आणि बैठका झाल्याचे दावे केले जातात। दरम्यान 22 डिसेंबरला शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी जयंत पाटलांनी एकत्रीकरणाबाबत शरद पवारांना माहिती दिली आणि तिथूनच फोन करून अजित पवारांकडे भेटीची वेळ मागण्यात आली। तर पुढच्याच दिवशी म्हणजे 23 डिसेंबरला शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांच्या घरी भेटले। यावेळी समोरच्या राष्ट्रवादीतून केवळ अजित पवारच उपस्थित होते। या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरती सविस्तर चर्चा तर झालीच, शिवाय अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतल्यास काय करायचं याचं देखील उत्तर हे दादांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान कृषी प्रदर्शनासाठी सर्व नेते एकत्र आले होते। विलीनीकरणाची चर्चा करायची असती तर आमच्या नेत्यांनाही बोलावलं असतं असं वक्तव्य हे भुजबळांनी केलंय। ठीक आहे, परंतु जर तुम्ही तिथे मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजितदादा होते, ते बारामतीचे असल्यामुळे, त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला तिथे जाण्याचा प्रश्नच नव्हता ना। आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं। आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जशी 7-8-10 माणसं तसे इकडचे 2-4-5 माणसं बसून एकत्रित त्याचा काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता। बैठका देखील पार पडल्या होत्या। या बैठकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्यात येणार असल्याचं देखील ठरलं होतं असं वक्तव्य हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। देवेंद्र फडणवीसनी शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व दावे फोडले। त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झाली नाही। चर्चा झालेली असते अजितदादा आम्हाला बोलले असते विलीनीकरण संदर्भात असं त्यांनी सवाल केला। चर्चा झाली होती हे 2000% सत्य। भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महायुतीच्या अनेक बैठका पार पडल्या, पण त्या बैठकांमध्ये अजित पवारांनी कधीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा केली नसल्याचं स्पष्ट केलंय। कधी दादांनी मला या विषयावर चर्चा केली नाही, तर त्यांनी कधी माझ्याकडे हा विषयही काढला नाही, कारण काही मी प्रॉमिनंटही नाही हा विषय माझ्याशी बोलण्यामध्ये। त्यांनी शेवटी अशा ज्या गोष्टी बोलतात ते आणि देवेंद्रजीशी किंवा एकनाथजी वगैरे बसतात, पण मला असं वाटतं की माझ्याशी कधी त्यांनी हा उल्लेख केला नाही, माझ्याशी कधी बोलला नाही। सुनील तटकरे साहेब कधी आमच्याशी बोलले नाही किंवा प्रफुल्ल पटेलजी आमच्याशी काही बोलले नाही। अनेक चर्चा झाल्या महायुतीच्या, समन्वयात चर्चा झाल्या। माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राजकीय समीकरणं वेगानं बदललेली आहेत। घाईघाईमध्ये झालेल्या सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर चर्चेमध्ये आलेली राष्ट्रवादी आता विलीनीकरणाच्या दाव्यांमध्ये गुंतली आहे। अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर काय ठरलं होतं याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागलाय। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार होते। सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रिपद तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार गटाचा एक नेता असा प्रस्ताव होता, असं अजित पवार आणि जयंत पाटलांच्या बैठकीमध्ये ठरल्याची माहिती ही समोर येते। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। अशातच राज्यसभेतील भाषणामध्ये संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावरून प्रश्न उपस्थित केला। 15 जानेवारीला अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं, तेव्हा सिंचन घोटाळ्यामध्ये भाजपनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता। भाजपच्या या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे असंही अजित पवारांनी म्हटलं होतं। त्यानंतर 10 दिवसांमध्येच विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांचा मृत्यू होतो। ही घटना रहस्यमय आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संसदेमध्ये नेटाने म्हटलंय। जमकर पैसा खाया है,
और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है। ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है। देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये मौत रहस्यपूर्ण है। आपके ऊपर आरोप किया, फाइल कहां है? मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे। जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजित पवार जी की दर्दनाक मौत हो गई। उसकी जांच होनी चाहिए। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार अमोल मिटकर यांनी काही सवाल उपस्थित केलेत. त्यावरती आता विरोधी पक्षांनी देखील सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांचा मृत्यू रहस्यमय असून जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलल्यावरती 10 दिवसांमध्ये अपघात झाला असं राऊत यांनी म्हणत गंभीर शंका उपस्थित केली आहे. तर हा अपघात संशयास्पद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी देखील म्हटलंय. पवार साहेबांची जी क्लिअरिटी आहे ती पहिल्या दिवशी त्यांनी केली, पण हळूहळू त्यांनाही कळेल हे प्रकरण साधं नाहीये. अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियाची आठवण आहे. त्या अनुषंगानं सरकारनं तातडीनं खुलासा करणं आवश्यक आहे. माहिती वेगवेगळी येतात आहे, अहवाल वेगवेगळे येतात आहे. मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत. या संदर्भामध्ये त्यांनी तत्परता दाखवली पाहिजे. जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगानं दाखवण्यात जाणं आवश्यक आहे. दरम्यान अजित पवारांच्या विमानाचं पायलट म्हणून ज्या व्यक्तीचं नाव पुढे आलं तो तर जिवंत आहे. वेळेवरती पायलट का बदलला गेला याची चौकशी झाली पाहिजे असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे. ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं. पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काय हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल. दरम्यान दिवंगत अजित पवारांच्या अपघातावरती चर्चा करून संभ्रम निर्माण न करण्याचं आवाहन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. तसंच ब्लॅक बॉक्सच्या तपासानंतर सर्व समोर येईल असं देखील बावनकुळे म्हणाले. अजितदादांना ज्या पद्धतीचं नेतृत्व होतं त्या पद्धतीने कधी अजितदादाचं असं व्हावं, त्यांना कधी अशा अपघाताला समोर जावं लागेल हे कधी महाराष्ट्राला विचारही केला नव्हता. अजितदादासारखा व्यक्ती या ठिकाणी या राज्याचं भूषण होते. अशा चर्चा मला वाटतं करून या ठिकाणी आपल्यामध्ये या महाराष्ट्रात काही संभ्रम निर्माण करण्याऐवजी जे चौकशी रिपोर्ट किंवा ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे, कशामुळे अपघात झाला, कशामुळे घटना घडली, हे सर्व आता आलेलं आहे. त्याचा वाट बघूया, नंतर मला वाटतं अशा गोष्टी करूया. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये चर्चेसाठी सरकारनं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भामध्ये लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचं अमोल मिटकर म्हणाले. माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना की दादांशिवाय ही दोन्ही माणसं जशी अधुरी आहेत, त्या दोघांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 1 दिवस या संदर्भात विशेष चर्चासत्र करावं. याची शहानिशा, याची चौकशी, ठीक आहे CID चौकशी लावली बरोबर आहे, पण मुरलीधर मोहोळांची मी प्रेस मागं ऐकली. त्यांनी सांगितलं की दूध का दूध आणि पाणी का पाणी. आमचा प्रश्न तो दूध का दूध पाणी का पाणी कोण तोंडावर पडेल हा मोहोळ साहेब नाहीच आहे. आमचे साधे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं द्यावी आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बारामतीतील निवासस्थानी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुखांच्या भेटी घेतल्या. अनेक नागरिक त्यांचं सांत्वन करण्यासाठी आले होते.
त्यांची भेट घेऊन सुनेत्रा पवारांनी संवादही साधला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिवसभर बारामतीमध्येच असणार आहेत. मंत्री नितेश राणे आज बारामती इथल्या सहयोग निवासस्थानी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. तसंच दुपारी 4 वाजल्यापासून पवार कुटुंबीय हे बारामतीकरांना सांत्वनपर भेटी देणार आहेत. तर अजित पवारांच्या अस्थिकलशाचं दर्शन हे बारामती तालुक्यातील सुपे, माळेगाव आणि बारामती शहरामध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळी गटनोंदणी केली आहे. सत्तेमध्ये अधिकाधिक पदरी पाडून घेण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणीची खेळी खेळण्यात आल्याचं बोललं जात आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून बहुमताचा आकडा 121 वरती गेलाय. मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला दूर लोटणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेमध्ये मात्र राष्ट्रवादीचा हात धरलाय. राष्ट्रवादी हा महायुतीचाच एक घटक पक्ष असल्याचा साक्षात्कार हा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांना झाला. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं राष्ट्रवादीची गटनोंदणी ही होणार नाही. दरम्यान 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर निवडला जाणार असल्याची माहिती ही सध्या समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी अखेर भाजपचा गटनेता ठरलेला आहे. भाजपकडून गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे. अभ्यासू आणि महापालिकेची सखोल माहिती असलेला अनुभवी चेहरा म्हणून गणेश खणकर यांची ओळख आहे. ते अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून सध्या भाजपचे महामंत्री म्हणून देखील जबाबदारी सांभाळत आहेत. सर्व मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खणकर यांची घोषणा करीत आहे. ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याची माहिती मिळते. महापौर निवड होणार असून आज त्यांनी मलंगगडावरती जाऊन मच्छिंद्रनाथांचं समाधीचं दर्शन घेतलं. ठाणे महापालिकेच्या महापौर केबिनमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेवकांच्या बैठकीमध्ये शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदासाठी निवड करण्यात आली होती. दुसरीकडे ठाण्यामध्ये भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज हा भरलेला होता. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे सलग 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांनी महापालिकेच्या महापौर पदासाठी अर्ज दाखल केला. तसंच उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांनी अर्ज भरलाय. सुरुवातीला उपमहापौर पदासाठी शीतल उर्फ विजय शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ऐनवेळी बदल करण्यात आला. अर्ज दाखल करताना शहर भाजप अध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बाबू काटे यांच्यासह अनेक नगरसेवक हे अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपमधील नाराजीही उघड झाली आहे. दरम्यान पक्ष शिस्तप्रिय असून इच्छुक उमेदवारांबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहितीही भाजपचे गटनेते प्रशांत शितोळे यांनी दिली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपच्या 23 आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकानं एकत्र गटनोंदणी केली. भाजप नगरसेवक चंद्रशेखर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काँग्रेसच्या आंतरिक गटबाजीमुळे आता भाजपला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला अंतर्गत गटबाजीमुळे मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. काँग्रेसच्या वडट्टीवार गटाची गटनोंदणी ही आजही होऊ शकलेली नाहीये. तर वडट्टीवार गटाच्या 18 आणि बसपाच्या 1 अशा 19 नगरसेवकांनी नागपूरचे विभागीय आयुक्त कार्यालय गाठत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडी या नावानं गटनोंदणीसाठी अर्ज केला होता. मात्र चंद्रपूर शहरातील काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी या गटनोंदणी प्रक्रियेवरती लेखी आक्षेप नोंदवला. यापूर्वी धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी गटनोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर वडट्टीवार गटातील नगरसेवकांनीही त्यावरती आक्षेप नोंदवलेला होता. तर दोन्ही गटांनी एकमेकांच्या गटविरोधामध्ये आक्षेप नोंदवल्यामुळे विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आमच्या गटाची नोंदणी होईल असा विश्वास वडट्टीवार गटानं व्यक्त केला. आणि या बातम्या